नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। द्रोणागिरी नोडमध्ये शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीमध्ये। द्रोणागिरी ही सिडकोची नवीन वसाहत आहे। दिवसेंदिवस येथील वस्तीत वाढ होत आहे। वसाहती, मोठमोठे टॉवर, बँका, ऑफिस, आठवडा बाजार, दवाखाने, अनेक प्रकारचे छोटे मोठे मॉल्स यांच्या वाढत्या संख्येमुळे आज द्रोणागिरी नोड एक महत्त्वाचे ठिकाण झाले आहे। मुंबईचे नवे उपनगर म्हणून द्रोणागिरी नोड उदयास येत आहे। मुंबई शहराची वाढती लोकसंख्या, वाढती महागाई यामुळे मुंबई शहरात राहणे सर्वसामान्य माणसाला परवडत नाही। त्यात मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेला हा उरण तालुका अटल सेतू, उरण नेरूळ लोकल रेल्वेमुळे काही अंतरावर येऊन ठेपला आहे। त्यामुळे नागरिकांनी उरण द्रोणागिरी नोडला सर्वाधिक पसंती दिली आहे। वाढत्या लोकसंख्येमुळे द्रोणागिरी नोड समस्यांनी ग्रासला आहे। यामध्ये पाणी, अनधिकृत टपऱ्या, डम्पिंग ग्राउंड, अजूनही सिग्नल व्यवस्था नाही। आतापर्यंत द्रोणागिरीमध्ये अनेक वाहनांचे अपघात होऊन नागरिकांच्या जीवावरही बेतले आहे। अशा या गजबजलेल्या वसाहतीत दिनांक 19 जून रोजी रात्री 8च्या सुमारास 2 व्यक्तींमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर मोठ्या हाणामारीमध्ये झाले। चाकूसारखे हत्यार काढण्यात आले, गाडीच्या काचा फोडल्या गेल्या। यावेळी मोठ्या संख्येने इथे जनसमुदाय जमला होता। खूप मोठा असा राडा झाला होता। मात्र पोलिसांनी घटनास्थळी येऊन दोषींना ताब्यात घेतले। झालेल्या वादाचा पुढील तपास पोलीस करत आहेत। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, द्रोणागिरी, उरण।